दे वर कॅरिंग द इंज्युअर्ड प्लेअर ऑफ द फील्ड. यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला बघायची, वॉज वेअर प्लस विहाइंड. या वाक्याचा टेन्स कोणता आहे? वॉज वेअर प्लस विहाइंडची. मी तुम्हाला नेहमी सांगत आहे की ॲक्टिव्ह वाईज म्हणजे वाईज टॉपिकवरती प्रश्न विचारता, प्रश्न जे आहे त्या प्रश्नाचं आपण उत्तरपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, अगोदर त्या वाक्यामधलं जे हेल्पिंग व्हर्ब आणि व्हर्ब जे आहे तर त्याचा फॉर्म चेक करायचा आहे, फॉर्म पाहायचा आहे. म्हणजेच आपण त्याचं काय करतोय, टेन्स पाहतोय आणि त्याच्यानुसार मग लगेच काय करायचं आहे, ऑप्शनकडे जायचं आहे. अगोदर ऑप्शन पाहायचं नाही. बरेच विद्यार्थी सगळ्यात मोठी मिस्टेक काय करतात, अगोदर ते ऑप्शन पाहतात, ऑप्शन बघायचं नसते आणि त्याच्यापेक्षा पुढची हाईट तुम्हाला सांगतोय. बऱ्याच जणांचं असते की मग मला 1 वाटते बरं, मला 2 बरोबर वाटते, मला 3 बरं वाटते. तर हे असं नसते डिअर फ्रेंड्स. तर यासाठी तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. चला मग या ठिकाणी बघा, वेअर कॅरिंग. मग वॉज वेअर प्लस व्हीआयएन जे आहे वाक्यामध्ये, जर वॉज वेअर प्लस व्हीआयएन असेल तर आयएनजी म्हणलं की मी तुम्हाला सिंपल सांगितलं बीइंग येणार आहे, पण वॉज वेअर प्लस बीइंग प्लस V3 असायला पाहिजे. मग याच्यामध्ये वॉज वेअर प्लस बीइंग आहे का? नाही, ऑप्शन चुकलं. याच्यामध्ये आहे का? नाही, ऑप्शन चुकलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, द इंज्युअर्ड प्लेअर वॉज बीइंग. इथं पण आहे वॉज बीइंग, इथं पण आहे वॉज बीइंग, पण इथं काय केलंय, कॅरी केलेलं आहे. म्हणजेच काय, क्रियापदाचं तिसरं रूप असायला पाहिजे. या ठिकाणी हे चुकलेलं आहे. मग याचं उत्तर कोणतं बरोबर झालं? 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. तर या ठिकाणी काय आहे, शेवटी हे बाय देम आहे, तर इथं बाय देम आहे. लक्षात आलं सगळ्यांना? तर हे अशा पद्धतीने डिअर फ्रेंड्स काय करायचं आहे, आपण उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. मग आपण आतापर्यंत जेवढे बी प्रश्न पाहिले या सर्व प्रश्नांचा आपण एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचतोय. ठीक आहे. तर हा जो टेबल आहे, तर हा टेबल मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. या टेबलच्या माध्यमातून तुम्ही कशाही प्रकारचं वाक्य असू द्या, त्या वाक्याचं पॅसिव्ह वाईज आहे तर पॅसिव्ह वाईज हे तुम्ही एकदम सहज आणि एकदम सेकंदामध्ये तुम्ही पॅसिवाइज करू शकताय. V1 जर असेल तर पॅसिवाइज करताना एम इज आर प्लस V3. आता आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट तर माहीत आहे, आपल्या सर्वांना एक गोष्ट माहीत आहे, तर ती म्हणजेच काय, पॅसिवाइज म्हणलं की पॅसिवाइजमध्ये कंपल्सरी एक गोष्ट आहे. कोणती गोष्ट कंपल्सरी पॅसिवाइजमध्ये? पॅसिवाइजमध्ये कंपल्सरी गोष्ट आहे, तर ती म्हणजे V3. पॅसिवाइज करताना आपल्याला नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. ठीक आहे. मग हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आणि मग जर ॲक्टिव्हाईजचं वाक्य दिलं असेल आणि त्या वाक्यामध्ये जर V1 असेल तर त्या वाक्याचं पॅसिवाइज करताना एम इज आर प्लस V3 वापरायचं आहे. V2 जर असेल तर वॉज वेअर प्लस V3 वापरायचं आहे. शॅल विल प्लस असेल, शॅल विल प्लस V1 जर असेल तर त्या वाक्याचं पॅसिवाइज करताना आपण शॅल बी विल बी प्लस V3 वापरतोय. त्याच्यानंतर एम इज आर प्लस VIN जे असेल तर आपल्याला VIN जे म्हणजेच काय, कंटिन्युअस टेन्स, आणि कंटिन्युअस टेन्स जिथं पण येतोय आता आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, बीइंग वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? बीइंग. मग आपल्याला हे स्ट्रक्चर आहे, एम इज आर फिक्स आहे, V3 फिक्स आहे, फक्त आपल्याला कंटिन्युअस टेन्स करायचं आहे म्हणून काय करायचं आहे, बीइंग वापरायचं आहे. वॉज वेअर प्लस बीइंग वापरायचं आहे. हॅव हॅज जर असेल, हॅव हॅज प्लस V3 जर दिला असेल वाक्यामध्येच तर त्या वाक्याचं पॅसिवाइज करताना आपण हॅव बीन हॅज बीन प्लस V3 वापरतोय. हॅड प्लस V3 दिला असेल तर आपल्याला हॅड बीन प्लस V3 वापरायचं आहे. VIN जे असेल म्हणजे सिंपल लक्षात ठेवायचं आहे, VIN जर आला असेल तर त्या ठिकाणी बीइंग प्लस V3 वापरायचं आहे. आणि 2 प्लस V1 ज्यावेळेस इन्फिनिटिव्ह येत आहे, 2 प्लस V1 त्या वाक्याचं जर पॅसिवाइज करायचं असेल तर आपण टू बी प्लस V3. मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचं पॅसिवाइज करताना फक्त काय करायचंय, जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे, जे आहे जसं आहे तेच ठेवायचंय, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही आणि फक्त पुढं काय करायचंय, बी प्लस V3 वापरायचंय. आता बदल करायचं नाही हे का सांगतोय, कारण बरेच विद्यार्थी काय करतात, कॅनचा बदल कुड, शालचा बदल शुड, मेचा बदल माइट, विलचा बदल उड, हे अशा प्रकारचे बदल करतात. पण मित्रांनो हे बदल आपण कुठं करतोय, डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना इथं बदल करायचा नाही. म्हणून मी पुन्हा इथं सांगतोय, जे वाक्यामध्ये ऍक्टिव्ह व्हायचं आहे, दिलेल्या वाक्यामध्ये जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे तेच ठेवायचे, फक्त पॅसिवाइज करताना आपल्याला एकच शब्द ऍड करायचा आहे, तो म्हणजे बी वापरायचे, बाकी काहीच नाही. कुड हॅव प्लस V3 असेल, शुड हॅव प्लस V3 असेल, वुड हॅव प्लस V3 असेल, माइट हॅव प्लस V3 जर असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतोय, बीन वापरतोय. मग या ठिकाणी जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे जसं आहे तसंच ठेवायचं आहे, पुढे हॅव प्लस बीन प्लस V3 वापरायचं आहे. आणि जर प्रश्नार्थक वाक्य असेल, इथं बरेच विद्यार्थी गोंधळतात, प्रश्नार्थक वाक्य असेल आणि त्या प्रश्नार्थक वाक्यामध्ये जर डूडज वापरला असेल, त्या प्रश्नाची सुरुवात जर डूडजने झाली असेल तर त्या वाक्याचं पॅसिवाइज करताना आपण एम इज आर प्लस V3 वापरतोय. आणि जर डीड असेल तर त्या प्रश्नाचं पॅसिवाइज करताना वॉज वेअर प्लस V3 वापरतोय. जर मित्रांनो तुम्ही हा टेबल जर व्यवस्थित कव्हर केला, हा टेबल जर व्यवस्थित लिहिला आणि हा टेबल जर व्यवस्थित चांगल्या प्रकारे जर अभ्यासला तर मित्रांनो तुम्हाला कसल्याही प्रकारचं वाक्य असू द्या तर त्या वाक्याचं उत्तर तुम्ही काय एकदम सेकंदामध्ये उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकताय. राधा वॉज ओपनिंग द बॉक्स, या ठिकाणी सुद्धा वॉज प्लस VIN जे आहे, मग आता जसं आपण स्ट्रक्चर पाहिलं सेम तेच आहे. वॉज प्लस VIN जर असेल तर
त्या ठिकाणी पॅसिवाईज करताना वॉज वेअर प्लस बीइंग प्लस V3 वापरायचं आहे. मग आपल्याला बघायचं वॉज वेअर प्लस बीइंग आहे का याच्यामध्ये, नाही. इथं वॉज बी आहे का नाही. इथं वॉज ओपनिंग आहे का नाही. याच्यामध्ये फक्त एकच ऑप्शन आहे वॉज बीइंग प्लस V3चं, आणि ते म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आहे. इतक्या सहज आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. नेक्स्ट बघा, हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपण नवोदय विद्यालयाचा आपण हा प्रश्न ऑलरेडी याच्या अगोदर एक घेतला होता. तर यामध्ये लक्ष द्या, हा प्रश्न वेगळा आहे. इथं आपल्याला विचारलंय पॅसिव्ह फॉर्म करा. दिलेल्या वाक्याचं काय करायचं, पॅसिवाईज करायचं आहे. मग आपल्याला हे वाक्य व्यवस्थित समजून घ्यायचं आहे तुम्हाला. द एजंट्स ऑफ द, या ठिकाणी काय करायचं लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. आपल्याला इथं सगळ्यात पहिली गोष्ट वाक्याचं जे कितीही वाक्य मोठं असू द्या तर इथं फक्त एकच गोष्ट आपल्याला करायची, ती म्हणजे काय करायचं आहे, त्या वाक्यामध्ये असणारा जे व्हर्बचा फॉर्म आणि हेल्पिंग व्हर्ब आपल्याला चेक करायचा आहे. चला इथं मग लक्षात येते तुम्हाला वेअर सर्विंग यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वॉज वेअर प्लस VING जर असेल तर त्या वाक्याचं आपल्याला पॅसिवाईज करायचं असेल तर पॅसिवाईज करताना आपण काय करणार आहेत, वॉज वेअर प्लस बीइंग प्लस V3 उत्तरामध्ये आपल्या आलं पाहिजे. काय आलं पाहिजे, वॉज वेअर प्लस बीइंग प्लस V3 आलं पाहिजे. इथं तर हॅव बीन वापरलेलं आहे. चला एक या ठिकाणी हे ऑप्शन तर कटलं आपलं, 2 नंबरचं ऑप्शन येणार नाही. याच्यामध्ये बीइंग आहे, इथं तर बीइंग आहे, बघू आपण पुढं. त्याच्यानंतर इथं पण बीइंग आहे, बघू आपण पुढं. इथं पण बीइंग आहे. चला ठीक आहे. तर आता हे 3 ऑप्शनपैकी मग नेमकं आता ऑप्शन कोणतं बरोबर येईल, आपल्याला आता थोडं पुढचे नियम वापरायचे मुख्य आहेत. मग यामध्ये लक्षात घ्यायचं आहे ऑब्जेक्ट जे आहे तर ऑब्जेक्ट कुठं आहे. मग यामध्ये ऑब्जेक्ट जे आहे तर ऑब्जेक्ट कुठं आहे, तर आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. चला मी असं उभं राहतो आता, वाक्य तर बघितले सगळ्यांनी, ठीक आहे. तर यामध्ये ऑब्जेक्ट जे आहे तर ऑब्जेक्ट आहे इव्हेक्शन नोटिसेस, आणि तसेच यामध्ये लक्षात घ्यायचे द अरब पिजन्स, असे 2 ऑब्जेक्ट या ठिकाणी आहेत. किती ऑब्जेक्ट आहेत, 2. मग एक तर आपल्याला पॅसिवाईची सुरुवात आपल्या सर्वांना माहिती आहे, पॅसिवाईची सुरुवात कशाने होत असते, ऑब्जेक्टने होते. म्हणल्याच्या नंतर एकतर इव्हिक्शन नोटिसेसने सुरुवात झाली पाहिजे, नाहीतर द अरब पिजन्सने झाले पाहिजे. आता पिजन हा शब्द जो आहे तर पिजन या शब्दाचा अर्थ होतो छोटा शेतकरी. छोटा शेतकरी म्हणजेच काय, ज्याला खूप कमी जमीन आहे याला आपण म्हणतोय पिजंट. तर यामध्ये लक्षात घ्यायचं आहे द अरब पिजन्स, एकतर आपल्या वाक्याची सुरुवात मग इव्हिक्शन नोटिसेसने झाली पाहिजे, अन्यथा द अरब पिजनने झाली पाहिजे. ठीक आहे, कारण याच्यामध्ये हे पण वॉज प्लस बीइंग दिलंय, इथं पण वेअर बीइंग दिलं, इथं पण वेअर बीइंग दिलंय. मग आपल्याला आता थोडं पुढचे नियम वापरायचे आहेत. चला मग पुढे जाऊ आपण. इव्हिक्शन नोटिसेसने वाक्याची सुरुवात झाली का, कुठं, इव्हिक्शन नोटिसेसने नाही झाली. त्याच्यानंतर मग इव्हिक्शन नोटिसेसने झाली होती इथं, परंतु इथं तर काय केलंय, हॅव बीन वापरलेलं, म्हणजे हे ऑप्शन तर चुकलेलं आहे. मग बाकीच्या 3 ऑप्शनची तर सुरुवात इव्हिक्शन नोटिसेसने नाही झाली. मग इव्हिक्शन नोटीस, मग आपण एका वाक्यामध्ये जर 2 ऑब्जेक्ट असतील तर त्या वाक्याचा पॅसिवाईज आपण 2 प्रकारे करतोय, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरून आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वापरून. मग त्यामुळं इथं आपण दोन्ही प्रकारे पॅसिवाईज करू शकतो, असंही पॅसिवाईज करू शकतो, तसंही पॅसिवाईज करू शकतोय. मग इव्हिक्शन नोटिसेसने तर वाक्याची सुरुवात कुठं नाही झाली. मग आता दुसरा पर्याय काय आहे, द अरब पिजन्सने वाक्याची सुरुवात झाली पाहिजे. मग पहिलं वाक्य आहे तर त्याची सुरुवात तर काय झाली, द एजंट्स ऑफ याने सुरुवात झाली, जो की वाक्याचा कर्ता आहे. आणि आपल्याला जर वाक्याचं पॅसिवाईज करायचं असेल तर वाक्याची सुरुवात ही कशाने होणार आहे, ऑब्जेक्टने होणार आहे. कशाने होणार आहे, ऑब्जेक्टने होणार आहे. आणि त्यामुळं इथं काय करायचं आहे डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्यायचं आहे की पहिलं ऑप्शन तर चुकीचं आहे. दुसऱ्यामध्ये लक्षात द्या, द ॲबसेंटी लँड ओनर्स, या ठिकाणी हे पण येणार नाही कारण हे तर वाक्याचा कर्ता आहे. तिसरं जे आहे तर ॲबसेंटी लँड ओनर्स हे पण येणार नाही कारण हा वाक्याचा कर्ता आहे. मग याचं उत्तर कोणतं बरोबर येणार आहे, 4 नंबरचा ऑप्शन, द अरब पिजन्स हा वाक्याचं ऑब्जेक्ट आहे आणि ते आपण पॅसिवाईजमध्ये सुरुवातीला घेतोय. पिजन्स हे वाक्याचं ऑब्जेक्ट आहे, प्लुरल हेल्पिंग वर्ब आहे, आणि म्हणून या ठिकाणी वेअर बीइंग प्लस V3 या ठिकाणी बरोबर आहे. मग आपलं उत्तर 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बरोबर आहे. मी इकडे थांबतो म्हणजे लक्षात येईल. 4 नंबरचं ऑप्शन जे आहे ते 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी आपलं बरोबर आहे. मग हे एवढं जरी मोठं वाक्य दिलं तर गोंधळायची गरज नाही, कन्फ्यूज व्हायची गरज नाही. फक्त आपल्याला काय करायचं, पहिली सगळ्यात गोष्ट काय करायचं आहे, आपण आत्तापर्यंत जेवढे पण प्रश्न घेतले, जवळजवळ आपण 77 प्रश्न आपण आत्तापर्यंत घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं लक्षात आलं आहे, आपण पहिल्याच नियमामध्ये काय करतो, उत्तरापर्यंत पोहोचतोय. मग कधी कधी काय असते, मग हे असं असतं, इथं पण वेअर बीइंग आहे, इथं वेअर बीइंग आहे, इथं वेअर बीइंग आहे. मग त्यावेळेस उत्तर काढताना काय करायचं, आपला पुढचा नियम फॉलो करायचा आहे. कुठला, मग ऑब्जेक्ट कोणता आहे, ऑब्जेक्टचा विचार करायचा. मग किती ऑब्जेक्ट आहेत, एक ऑब्जेक्ट आहे का 2 ऑब्जेक्ट आहे. मग आपण पॅसिवाईज करताना 2 प्रकारे करतोय. एकाच वाक्यामध्ये जर 2 ऑब्जेक्ट असेल तर डायरेक्ट ऑब्जेक्टने पण पॅसिवाईज करतोय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वापरून पण पॅसिवाईज करतोय. अशा पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. फक्त वाक्य मोठं बघून घाबरायचं नाही.
वाक्य मोठं बघून घाबरायचं नाही, आपण सहज उत्तरापर्यंत पोहोचतोय, कितीही मोठं वाक्य देऊ द्या. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ॲक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हाईस करत असताना किंवा पॅसिव्ह ॲक्टिव्ह व्हाईस करत असताना वाक्याची लेंथ, वाक्य जे आहे तर वाक्य किती मोठं आहे त्याच्यावरती ठरत नाही. फक्त आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, कॉन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. आणि आपण जो टेबल घेतलेला आहे तर तो टेबल पुन्हा इथं सांगतोय व्यवस्थित अभ्यासा, व्यवस्थित. चला पुढचा प्रश्न बघू आपण मग आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी 79. चूज द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. द सॉफ्टवेअर वॉज नॉट टेस्टेड. चूज द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. द सॉफ्टवेअर वॉज नॉट टेस्टेड. मग आपल्याला याचं काय करायचं आहे, सॉफ्टवेअर चूज द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. आता लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी हे वाक्य जे आहे तर हे वाक्य कशाचं आहे, पॅसिव्ह व्हॉइसच आहे. द सॉफ्टवेअर वॉज नॉट टेस्टेड. मग या ठिकाणी काय करायचं, याचं पॅसिव्ह व्हॉइस नाही तर याचं काय करायचं, आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. काय करायचं याचं बघा, हे असं परीक्षेमध्ये सुद्धा गोंधळ असते. याचं काय करायचं, आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. मग आता वॉज वेअर प्लस V3 जर असेल तर उत्तर काय असणार आहे, मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला. उत्तर जे आहे तर उत्तर आपण हे V2 करतोय. परंतु आपण इथं खाली घेतलं होतं बघा, डीड जर असेल तर डीड असेल तरी पण काय करतोय, वॉज वेअर प्लस V3 करतोय. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर या ठिकाणी हॅव येणार आहे का नाही, या ठिकाणी येणार आहे का नाही. कारण वॉज वेअर प्लस V3 जर असेल तर त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइस करताना एक तर लक्षात ठेवायचं V2 वापरायचं आहे. आणि जर नकारार्थी वाक्य असेल तर आपण काय करणार आहे, डीड वापरणार आहोत. काय वापरणार आहे, डीड. म्हणजे आपल्याला डीड उत्तरामध्ये घ्यायचं आहे. चला ठीक आहे, दोन ऑप्शन आहेत तिथं, डीड एक आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. मग यामध्ये लक्षात काय घ्यायचं आहे, टेस्टेड डीड वापरल्याच्या नंतर कधीही लक्षात ठेवायचं आहे तर आपण एकदम बेसिक नियम आपण लक्षात घ्यायचा आहे. डू, डज, डीड हे 3 हेल्पिंग वर्ब आणि जेवढे पण मोडल ऑक्झिलरी वर्ब आहेत हे सगळेच मोडल ऑक्झिलरी वर्ब, कॅन असेल, कुड असेल, शुड असेल, मे असेल, माइट असेल, ऑट टू असेल, यूज टू असेल, नीड असेल, डेअर असेल, हॅड बेटर असेल, वुड लाईक टू असेल, वुड रादर असेल, हे जेवढे पण हॅव टू असेल, हॅज टू असेल, हॅड टू असेल, विल हॅव टू, शल हॅव टू, या सगळ्याच्या नंतर क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप वापरतात, कधीच सेकंड फॉर्म वापरत नाहीत. हे लक्षात ठेवायचं आहे. मग डू, डज, डीड वापरायच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे आणि त्या क्रियापदाला एस, ई एस, आय एस, ई डी, आय एन जी प्रत्यय वापरायचा नाही, हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी हे पण ऑप्शन चुकलेलं आहे. आपलं उत्तर आलं वी डिड नॉट टेस्ट द सॉफ्टवेअर. मी पुन्हा एकदा सांगतो, इथं जरी त्यांनी पॅसिव्ह व्हॉइस केलं असेल तरी पण याचं उत्तर खरं सॉरी याचं काय करायचं होतं, आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस करायचं. कारण दिलेलं वाक्यच हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे, आपल्याला काय करायचं, त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. नेक्स्ट बघा, हा पण प्रश्न कृषी सेवक पेपरमधलाच आहे. समवन स्टोल माय कार. या ठिकाणी स्टोल हे V2 आहे, आपण याच्या अगोदर घेते स्टील, स्टोल, स्टोलन. मग या ठिकाणी स्टोल हा शब्द जो आहे तर स्टोल हा शब्द काय आहे, स्टील या क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे. स्टील म्हणजे चोरणे. मग स्टील हे V1 झालं, स्टोल हे V2 आहे आणि स्टोलन हे V3 आहे. स्टोलन काय आहे, V3 आहे. मग यामध्ये आपल्याला स्टोल V2, मग V2 जर असेल तर त्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना वॉज वेअर प्लस V3. मग बघायचं वॉज वेअर प्लस V3 कुठं आहे, फक्त एकच ऑप्शन आहे तर ते म्हणजेच काय, माय कार वॉज स्टोलन. सिंपल, आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. चला नेक्स्ट बघू पुढं. आय ड्रँक 2 cups ऑफ कॉफी. ड्रँक म्हणल्याच्या इथं पण V2 आहे. या वाक्याचा ऑब्जेक्ट कोणता आहे, 2 cups ऑफ कॉफी. या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आहे. मग आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय हवंय, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आता या ठिकाणी असायला पाहिजे वॉज वेअर प्लस V3. कारण इथं V2 आहे तर उत्तरामध्ये वॉज वेअर प्लस V3. चेक करायचे वॉज वेअर प्लस V3 आहे का, इथं पहिल्यामध्ये नाही, इथं आहे का नाही, इथं आहे, इथं पण आहे. मग आपल्याला आता या ठिकाणी सिंपल समजून घ्यायचं आहे. 2 cups ऑफ कॉफी वाक्याचा करता कोण आहे, 2 cups ऑफ कॉफी. मग तुम्ही सिंपल मला सांगा, 2 cups ऑफ कॉफी सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, 2 cups ऑफ कॉफी, कॉफीचे 2 कप, म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे, 2 कप कॉफी, म्हणजेच हे प्लुरल झालं. मग प्लुरल जर असेल तर या ठिकाणी वॉज येणार आहे का, नाही येणार. आणि म्हणून उत्तर काय असणार आहे, 2 cups ऑफ कॉफी वर ड्रंक बाय मी. या ठिकाणी उत्तर बरोबर आहे वर. हे वर का वापरायचं आहे, कारण आपण या ठिकाणी वाक्याचा कर्ता कोण आहे, 2 cups. मग 2 cups हे प्लुरल आहे आणि म्हणून या ठिकाणी वर वापरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, सीमा रेड दॅट बुक. आता इथं सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची आहे, तर या वाक्याचा टेन्स कुठला असेल, सांगा बरं या वाक्याचा टेन्स कोणता असेल.
तर बरेच जण या ठिकाणी म्हणतील सिंपल प्रेझेंट टेन्स, पण तुम्ही चुकीचं आहात. सिंपल प्रेझेंट टेन्स नाही, तर या वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट टेन्स होतोय. का होतोय त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. रीड या क्रियापदाचे तीनही फॉर्म तेच असतात, स्पेलिंग त्याचं तीनही फॉर्मचं सेम आहे. रीड, रेड, रेड. पण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, इथं मी ह्याला सिंपल पास्ट टेन्सच का म्हणलेलं आहे, त्याचं रिझन एकमेव असं आहे, सीमा हा वाक्याचा करता सब्जेक्ट हा सिंग्युलर आहे. जर वाक्याचा करता सिंग्युलर असेल आणि आपल्याला जर सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य जर असेल, तर तुम्हाला माहीत आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा नियम काय आहे. जर वाक्याचा करता एकवचनी असेल तर क्रियापदाला आपण यस ईएस आय एस वापरतोय, कंपल्सरी आहे. यस ईएस आय एस वापरणं कंपल्सरी आहे. आणि मग या ठिकाणी सीमा सिंग्युलर आहे. जर हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असतं तर या ठिकाणी रीड या क्रियापदाला यस प्रत्यय लावायला पाहिजे होता. मग रीड्स पाहिजे होतं. काय पाहिजे होतं. रीड्स पाहिजे होतं. सीमा रीड्स पाहिजे होतं. जर तर ते सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये झालं असं. पण इथं काय आहे, रेड. येस प्रत्यय आहे का, नाही. याचा अर्थ असा घ्यायचा आहे, या वाक्यामध्ये रेड हा शब्द जो आहे तर हा सेकंड फॉर्म म्हणून वापरलेला आहे आणि म्हणून या वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट टेन्स आहे. मग मित्रांनो, आपण एक टॉपिक, एखादी कॉन्सेप्ट शिकत असताना त्याच्यावरती आधारित असणारी जी दुसरी कॉन्सेप्ट आहे ती सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी वारंवार सांगतोय तुम्हाला, आपला परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याची ही जी नजर आहे, ही जी दृष्टिकोन आहे, तर हा डेव्हलप आपला होणं गरजेचं आहे. मग यामध्ये बघा, हे जर V2 असेल तर याचं पॅसिवाईज वॉज वेअर प्लस V3. मग इथं वॉज वेअर प्लस V3, इथं इज आहे, इथं इज आहे, चुकलेलं आहे. इथं तर काय दिलेलंच नाही. मग याचं उत्तर कोणतं झालं, द बुक वॉज रेड बाय सीमा. तर या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट बघा, मदर मेड अ केक यस्टरडे. मदर मेड, मग हे पण फॉरेस्ट गार्ड वनरक्षकच्या पेपरमधील प्रश्न आहे. मदर मेड अ केक यस्टरडे. मग मेक या क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे. मग मेकचं सेकंड फॉर्म मेड असतंय. तिसरं फॉर्म पण काय असतंय, मेड असतंय. तर या ठिकाणी हे V2 आहे, या ठिकाणी V3 आहे. आपले जे आहेत तर बरेच विद्यार्थी काय करतात, त्यांना एकच माहिती आहे, कुठल्याही क्रियापदाचं सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म करत असेल तर ते काय करतात, ईडी लावून टाकतात. या मेकला ईडी प्रत्यय लावू नका, त्याला ईडी प्रत्यय लागत नाही, तर त्याचं सेकंड फॉर्म मेड, थर्ड फॉर्म पण मेड होत आहे. मग सेकंड फॉर्म आहे. मग उत्तरामध्ये काय असायला पाहिजे, वॉज वेअरच असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, वॉज वेअर प्लस V3 पाहिजे. मग याच्यामध्ये वॉज वेअर प्लस V3 असणार एकच ऑप्शन आहे आणि ते म्हणजेच या ठिकाणी 4 नंबरचं ऑप्शन बरोबर. बघा किती आपण सहज उत्तरापर्यंत पोहोचतोय. आता मी हे सगळं सांगतोय त्याच्यामुळे मला काही सेकंद लागतात, परंतु मी तर उत्तरापर्यंत एका सेकंदामध्ये पोहोचतोय. तसंच तुम्ही सुद्धा सेम एकदम सिंपल पद्धतीने उत्तरापर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकताय. चला नेक्स्ट बघू. सुनील रोट अन आर्टिकल अबाउट अवर प्ले. रोट म्हणल्याच्या नंतर इथं V2 आहे. काय आहे, V2 आहे. मग सेकंड फॉर्म म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी काय झालं, पुन्हा वॉज वेअर प्लस V3 उत्तरामध्ये यायला पाहिजे. आहे का, पहिल्यामध्ये नाही. दुसऱ्यामध्ये तर विल वापरले, चुकलेलं आहे. तिसऱ्यामध्ये वॉज आहे. चला चौथ्यामध्ये इज बिईंग आहे. मग या ठिकाणी उत्तर आपलं 3 नंबरचं ऑप्शन सहज आपलं उत्तराचं ऑप्शन बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट 85 नंबरचं, द बॉय टीज द गर्ल. टीज म्हणजेच या ठिकाणी हा पण V2च आहे. हा पण V2 असल्यामुळे आपल्याला याचंही उत्तर वॉज वेअर प्लस V3. चला पहिल्या ऑप्शनमध्ये इज आहे, चुकलेलं आहे. दुसऱ्यामध्ये हॅड आहे, चुकीचं आहे. इथं आपल्याला वॉज आहे, इथं पण वॉज आहे. पण इथं काय केलेलं आहे, बिईंग वापरले, ज्याची गरज नाही. कारण बिईंग आपण कुठं वापरतोय, कंटिन्युअस टेन्समध्ये. म्हणजेच VING जर आला असेल वाक्यामध्ये तर आपण बिईंग वापरतोय. द जज प्रोनाऊन्स. या ठिकाणी प्रोनाऊन्स या ठिकाणी हे पण पुन्हा V2चं आहे. मग या वाक्याचं पॅसिव्ह वाईस आपल्याला करायचं आहे. म्हणल्याच्यानंतर वॉज वेअर प्लस V3. ऑब्जेक्ट कोणतं आहे, द सेंटेन्स हे या वाक्याचं ऑब्जेक्ट झालं आणि द जज हा काय झाला, याचा सब्जेक्ट झाला. मग वाक्याची सुरुवात द सेंटेन्सने व्हायला पाहिजे. इथं तर काय केलं, इजच वापरलं आहे, चुकीचं आहे. इथं पण इज वापरलं आहे, चुकीचं आहे. इथं वॉज आहे, इथं वॉज आहे. चला इथं काय केलं, सेंटेन्सिंगची गरज नाही. सेंटेन्सिंगची गरज नाही, कारण सेंटेन्स या शब्दाचे 2 अर्थ होतात. सेंटेन्स म्हणजेच सेंटेन्स आहे, सेंटेन्स म्हणजेच वाक्य, आणि सेंटेन्सचा दुसरा अर्थ होतो सेंटेन्स म्हणजेच डिअर फ्रेंड्स काय असणार आहे, शिक्षा सुनावणे. सेंटेन्स म्हणजेच काय, शिक्षा सुनावणे. द जज प्रोनाऊन्स द सेंटेन्स म्हणजेच शिक्षा सुनावली. ठीक आहे, तर या ठिकाणी 2 अर्थ होतात. मग हे सेंटेन्सिंग इथं होणार नाही, कारण इथं द सेंटेन्स आहे, जसं आहे तसंच ऑब्जेक्ट या ठिकाणी घेतोय. द सेंटेन्स वॉज प्रोनाऊन्स्ड बाय द जज. द टायगर वॉज चेसिंग द डिअर. वॉज चेसिंग म्हणलं की लक्षात घ्यायचं आपल्याला, वॉज चेसिंग म्हणलं की वॉज वेअर प्लस VING जर असेल तर पॅसिवाईज करताना वॉज वेअर प्लस बिईंग प्लस V3 असलं पाहिजे. मग इथं आहे का, नाही. बघा किती उत्तरापर्यंत आपण सहज पोहोचतो. इथं आहे का, बिईंग नाही. मग इथं पण बिईंग आहे, इथं पण बिईंग आहे, पण इथं काय आहे, इज आहे. उत्तर चुकलं, उत्तर आपलं बरोबर आहे. C नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे.
88 बघा, हॅड प्लस V3, हॅड प्लस V3 जर असेल तर त्या वाक्याचं पॅसिवाइज करताना आपण हॅड बीन प्लस V3 वापरतोय. काय वापरतोय? हॅड बीन प्लस V3 वापरतोय. याच्यामध्ये वॉज वापरलाय, चुकीचं आहे. इथं हॅड बीन आहे, इथं हॅड बीन आहे, चला इथं तर हॅव आहे, मग हे उत्तर चुकलेलं आहे. ठीक आहे, मग आपल्याला या दोनपैकी आता कोणतं ऑप्शन बरोबर आहे? बी आणि सी राहिलं आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे, मग इथं तुम्हाला काय करायचं आहे? पुढचा नियम लगेच. 3 बुक्स या वाक्याचा ऑब्जेक्ट कोणतं आहे? 3 बुक्स या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात कशाने होणार आहे? 3 बुक्सने होणार आहे. मग कुठं आहे 3 बुक्सने सुरुवात? इथं आहे 3 बुक्सने सुरुवात. मग या ठिकाणी हे वाक्य बरोबर. 3 बुक्स हॅड बीन रिटन बाय हिम बिफोर 2000 या ठिकाणी बरोबर. चला नेक्स्ट बघा, द ऑफिसर्स किल्ड म्हणल्याच्या नंतर इथं V2 आहे. द मॅड डॉग या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आहे. द मॅड डॉग हे काय झालं? याच्यामधलं ऑब्जेक्ट झालं. वाक्याची सुरुवात द मॅड डॉगने होते, हे आपलं फिक्स झालं. दुसरी गोष्ट महत्त्वाची, V2 जर असेल तर वॉज वेअर प्लस V3 उत्तरामध्ये यायला पाहिजे. आर यायला पाहिजे का? अजिबात नाही. बीइंग यायला पाहिजे का? अजिबात नाही. इज यायला पाहिजे का? अजिबात नाही. उत्तर कुठं आहे? एकच नंबरचं ऑप्शन. एवढं 1 नंबर आहे डिअर फ्रेंड्स. चला नेक्स्ट बघा, द एक्सप्लोरर्स हॅव ऑब्टेन म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी कुठला टेन्स झाला? प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणल्याच्या नंतर निश्चितच म्हणजेच हॅव हॅज प्लस V3 जर असेल त्या वाक्याचं पॅसिवाइज करताना हॅव बीन हॅज बीन आपण उत्तरामध्ये असायला पाहिजे. आहे का पहिल्यामध्ये? हॅव बीन हॅज बीन अजिबात नाही, म्हणून चुकलेलं आहे. इथं तर इज दिलेलं आहे, उत्तर चुकीचं आहे. इथं आर बिंग दिलेलं आहे, उत्तर चुकीचं आहे. एकाच सेकंदामध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय आणि ते म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. एवढ्या फास्ट उत्तरापर्यंत आपण पोहोचतो डिअर फ्रेंड्स. चला नेक्स्ट बघा, द मॅनेजर रिसेंटली एम्प्लॉईड 10 मेन या ठिकाणी एम्प्लॉईड या ठिकाणी क्रियापदाचा सेकंड फॉर्म आहे. मग सेकंड फॉर्म म्हणलं की वॉज वेअर प्लस V3. आपण टेबल मी तुम्हाला 2-3दा हा टेबल दाखवला आहे. तर याच्यामध्ये काय करायचं लक्षात घ्यायचं, हा टेबल व्यवस्थित वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेतल्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस करा. मग तुमच्या लक्षात येत असेल किती फास्ट आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. आणि आपण जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, काही लोक काय करतात 5 प्रश्न 10 प्रश्न 3 प्रश्न घेतात. आपण तसं नाही. आपण किती घेतोय प्रश्न आतापर्यंत? जवळजवळ आपण 100च्या पुढे जातोय. 100-120 पर्यंत आपण सगळे प्रश्न आपण घेणार आहोत. एवढे जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित जर कव्हर केले, हा जर व्हिडिओ एवढा एकदम चांगल्या प्रकारे जर तुम्ही पाहिला, तर तुम्हाला नंतर पुन्हा पॅसिवाइज ॲक्टिवाइज शिकण्याची गरज नाही. कसलाही प्रश्न येऊ द्या, तुम्ही सहज उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. बघा, एम्प्लॉईड म्हणजेच V2 आहे. V2 जर असेल तर वॉज वेअर प्लस V3. इथं इज आहे, उत्तर चुकलं. इथं वॉज आहे, चला ओके. इथं काय आहे? वर आहे. इथं बिंग वापरलंय म्हणजे इथं उत्तर चुकीचं आहे. इथं आर बी आहे, बिंग पण आहे. मग आता राहिलं कोणतं? बी आणि सी मध्ये उत्तर आपल्याला काढायचं आहे. इथं काय करायचं? आपल्याला ऑब्जेक्ट बघायचं. तर 10 मेन हे ऑब्जेक्ट झालं. मग ऑब्जेक्ट कोणतं आहे? 10 मेन हे ऑब्जेक्ट आहे. मग वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे? 10 मेनने होणार आहे. कशाने होणार आहे? 10 मेन. आणि 10 आपल्याला समजते 10 मेन हा शब्द मॅनचा अनेक वचन मेन होत असते. म्हणजे 10 मेन हा शब्द काय झाला? प्लुरल झाला. प्लुरल असल्यामुळे या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब आपल्याला प्लुरल वापरायचं आहे. उत्तर सी आहे, बी येणार नाही. 92 नंबरचं बघा, वी फिनिश म्हटल्याच्यानंतर इथं हे पण V2 आहे. V2 जर असेल तर निश्चितच पुन्हा एकदा तेच उत्तर काय असणार आहे? वॉज वेअर प्लस V3. मग वॉज वेअर प्लस V3 याच्यामध्ये आहे. चला इथं आहे, इथं वॉज वेअर प्लस V3 नाही. इथं इज प्लस बिंग वापरले म्हणजे हे उत्तर चुकलं. मग आता इथं काय करायचं? 1 नंबर का 2 नंबर? आता आपल्याला पुन्हा एकदा तेच ऑब्जेक्ट कोणतं आपल्या याच्यामध्ये? द टेस्ट हे ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्ट बदलायचं नाही. इथं फिनिशिंगचा विषय काय येत नाही. द टेस्ट वॉज फिनिश्ड बाय अस येस्टरडे या ठिकाणी बरोबर आहे. इथं वाक्यामध्ये वर्क कोणतं दिलं? फिनिश. मग इथं डनची काही गरज नाही, हे असं होणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, द पीपल इलेक्टेड हिम मेयर. मेयर म्हणजेच काय असते? नगराध्यक्ष, महापौर म्हणतो आपण. तर या ठिकाणी इलेक्टेड या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. इलेक्टेड म्हणजेच V2 आहे. V2 जर असेल तर त्या वाक्याचं पॅसिवाइज वॉज वेअर प्लस V3. मग या ठिकाणी वॉज वेअर प्लस V3 आहे का? पहिल्यामध्ये नाही, दुसऱ्यामध्ये आहे, तिसऱ्यामध्ये आहे, चौथ्यामध्ये नाही. चला इथं हे झालं. मग वॉज वेअर प्लस V3. ही वॉज इलेक्टेड मेयर बाय द पीपल अँड मेयर वॉज इलेक्टेड बाय हिम. त्याच्याकडून निवड केली का? नाही. ही वॉज इलेक्टेड मेयर बाय द पीपल बरोबर आहे, कारण हिम हे या वाक्याचं ऑब्जेक्ट आहे. हिम हे या वाक्याचं ऑब्जेक्ट आहे. आणि याच्यामध्ये मग हिमचा आपण ज्यावेळेस इकडं घेतोय सुरुवातीला, वाक्याच्या सुरुवातीला ऑब्जेक्ट आपण ज्यावेळेस वाक्याच्या सुरुवातीला घेतो पॅसिवाइज करताना, त्यावेळेस आपण त्याची प्रथमा घेत असतोय. आणि म्हणून ही वॉज इलेक्टेड मेयर बाय द पीपल म्हणजे लोकांकडून त्याची निवड करण्यात आलेली आहे. म्हणून या ठिकाणी सेकंड म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढं बघू. चेंज द व्हॉइस या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. चेंज द व्हॉइस. अ स्टॉर्म रेक्ट द शिप.
द शिप वॉज रेक्ट. आता या ठिकाणी लक्षात द्या, द शिप वॉज रेक्ट हे वाक्य आता तलाठी परीक्षेमधलं आहे, तलाठी जालना 2012च्या पेपरमधलं आहे. द शिप वॉज रेक्ट या ठिकाणी तुम्हाला सहज समजतंय. वॉज वेअर प्लस V3 जर असेल तर ते वाक्य कोणत्या वाईसमध्ये आहे? पॅसिव्ह वाईस आहे. मग आपल्याला त्याचं वाईस चेंज करायचं म्हणजे वाक्य दिलेलं वाक्य जर पॅसिव्ह वाईसमध्ये असेल तर येणारं उत्तर आपलं ॲक्टिव्ह वाईसमध्ये पाहिजे. मग वॉज वेअर प्लस V3 जर असेल तर त्या वाक्याचं ॲक्टिव्ह वाईस करताना आपण काय करतोय? V2 वापरतोय. काय वापरतोय? V2 वापरतोय. म्हणजे आपलं V2 असायला पाहिजे. द शिप वॉज रेक्ट. आता जे शिप आहे तर ती कशाने रेक केली? तर त्याचं रिझन काय? त्याच्यामध्ये स्टॉर्म असते ना, जे स्टॉर्म आहे, वादळ आहे, तर त्या वादळाने काय केले? शिप रेक केली. तर यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे? मग अ स्टॉर्म या ठिकाणी रेक्ट, इथं V2 आहे, बरोबर आहे. इथं तर रेक हे V1च आहे, चुकीचं आहे. इथं रेकिंग चुकलेलं आहे, इथं हॅज वापरले, चुकलेलं आहे. मग आपलं उत्तर कोणतं झालं? अ स्टॉर्म रेक द शिप या ठिकाणी बरोबर आहे. इट वॉज कम्प्लिटली कवर्ड बाय द सी, बाय द सी. हां, येस. वॉज आणि कवर्ड म्हणजेच हे वाक्य पॅसिव्हाईज आहे. आपल्याला सांगितले त्यांनी ॲक्टिव्हाईज करायला. मग आपल्याला मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस पॅसिव्हाईजचं वाक्य दिलं जाते त्याला ॲक्टिव्हाईज करायचं असेल तर ॲक्टिव्हाईजच्या वाक्याची सुरुवात कुठल्या शब्दाने झाली पाहिजे? हा जो बाय असते ना, बायच्या नंतर काय असतोय? पॅसिव्हाईजमध्ये करता असतोय. तो करता आपल्याला ॲक्टिव्हाईजमध्ये सुरुवातीला घ्यायचा असतोय. म्हणजे वाक्याची सुरुवात द सीने होणार आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आणखी एक आहे, वॉज वेअर प्लस V3 जर असेल आणि त्याचं ॲक्टिव्हाईज करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे? उत्तरामध्ये आपलं V2 पाहिजे. काय पाहिजे? V2 पाहिजे. मग बघायचं आपल्याला V2 कुठं आहे? इथं पहिल्यामध्ये तर कवर आहे, हे V1 आहे, चुकलेलं आहे. वॉज प्लस V3 पुन्हा एकदा हे पॅसिव्हाईजच आहे, चुकलेलं आहे. द सी कम्प्लिटली कवर या ठिकाणी हे आहे. चला, आणि या ठिकाणी मग 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. या ठिकाणी कवर्ड हे V2 बरोबर आहे यामध्ये. आणि इथं काय केलं? द सी वॉज कम्प्लिटली कवर्ड इट या ठिकाणी हे पुन्हा चुकीचं आहे. कारण वॉज वेअर प्लस V3 म्हणलं की पॅसिव्ह वाईस, आपल्याला काय करायचं? ॲक्टिव्ह वाईस. आणि ॲक्टिव्ह वाईसमध्ये फक्त V2 वापरायचं आहे. त्या ठिकाणी वॉज वेअर प्लस V3 वापरायचं नाही. तर डिअर फ्रेंड्स, आपला पुढचा प्रश्न आहे. तर यामध्ये विचार आहे, चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेस द सेम सेंटेन्स इन पॅसिव्ह वाईस. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्ह वाईसचं वाक्य दिलंय, त्याला पॅसिव्ह वाईस करायचं, सिंपल आहे. या वाक्यामध्ये जे व्हर्ब आहे तर ते आहे ऑफर्ड, हे व्हर्ब आहे. याच्यामध्ये व्हर्बचा कोणता फॉर्म आहे? तर हे व्हर्ब सेकंड फॉर्म आहे. यामध्ये ऑब्जेक्ट कोणता आहे? मी एक आहे, अ सीट. या ठिकाणी 2 ऑब्जेक्ट आहेत. मग आपल्या सर्वांना माहित आहे आणि आपण हे शिकलेलो आहोत, जेव्हा वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट असतात तर त्या वाक्याचं पॅसिव्हाईज हे आपण 2 प्रकारे करू शकतोय. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट, आपला ज्या ट्रिकने आपण हे सगळे प्रश्न सोडवत आहोत त्या ट्रिकचं आपण पहिलं या ठिकाणी काय करतोय? यूज करतोय. बघा, क्रियापदाचा जर सेकंड फॉर्म असेल तर त्या वाक्याचं पॅसिव्हाईज करताना आपण काय करतोय? वॉज वेअर प्लस V3 आपल्या उत्तरामध्ये असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? वॉज वेअर प्लस V3. मग हे जर 4 ऑप्शन बघितले तुम्ही तर यामध्ये इथे एक वॉज आहे, इथं तर एम आहे, उत्तर चुकलेलं आहे. इथं हॅड बीन आहे, हे उत्तर चुकलेलं आहे. वॉजच्या नंतर डायरेक्ट V3 असायला पाहिजे, बिन वापरलं जात नाही. आणि मग आपल्या लक्षात येतं की डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर हे 1 नंबरचं ऑप्शन बरोबर येत आहे. मग अशा पद्धतीने आपण एकदम सहज उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतोय. फक्त आपल्याला काय करायचं? मी पुन्हा ते सांगतोय, जो टेबल आपण घेतलेला आहे तर तो टेबल एकदम व्यवस्थित काय करायचं? क्लिअर करायचा आहे. चला नेक्स्ट बघा, हा प्रश्न आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला एमपीएससीने विचारलं पॅसिव्ह वाईस ऑफ, म्हणजे या वाक्याचा आपल्याला पॅसिव्ह वाईस करायचं आहे. मग या वाक्याचं जर पॅसिव्हाईज करायचं, बघा काय दिलंय? सम काइंड ऑफ फोर्स वॉज ड्रायव्हिंग मी. यामध्ये लक्षात घ्यायचंय, या वाक्यामध्ये वॉज वेअर प्लस VING, म्हणजेच या वाक्यामध्ये काय आहे? वॉज प्लस VING आहे. ज्या वाक्यामध्ये वॉज प्लस VING असते किंवा वॉज वेअर प्लस VING असते त्या वाक्याचं पॅसिव्हाईज करताना आपण काय करतोय? वॉज वेअर प्लस बीइंग प्लस V3 वापरतोय. काय वापरतोय? वॉज वेअर प्लस बीइंग प्लस V3. या 4 ऑप्शन मध्ये आपल्याला बघायचंय वॉज वेअर प्लस बीइंग प्लस V3 कुठं आहे? तर यामध्ये तर काय BEEN बिन दिलेलं आहे, चुकीचं आहे. याच्यामध्ये बीइंग आहे का? अजिबात नाही. त्याच्यामध्ये नंतर इथं बीइंग आहे, इथं पण बीइंग आहे, परंतु इथं काय आहे? एम आहे. त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर उत्तर हे कोणतं ऑप्शन असणार आहे? 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. मग या वाक्यामध्ये हे झालं वर्ब, म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब, आणि यामध्ये हे आहे ऑब्जेक्ट. काय आहे? मी हे या वाक्यामधलं ऑब्जेक्ट आहे. तर आपण सहज उत्तरापर्यंत पोहोचतोय. मग आपण पॅसिव्हाईजची सुरुवात ही ऑब्जेक्टने करतोय म्हणून आपण आय घेतलं. आय सोबत आपण वॉज वापरतोय म्हणून वॉज, आणि त्याच्यानंतर बीइंग प्लस V3. या ठिकाणी उत्तर 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. पॅसिव्ह वाईस फ्रॉम द फॉलोइंग, या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य करेक्ट पॅसिव्ह वाईस आहे? तर असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. यामध्ये बघा, ही वॉज गिवन लेटर बाय
हर. मग तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची, पॅसिव्ह वॉइस ओळखायचं म्हटल्यानंतर पॅसिव्ह वॉइस मध्ये नंबर 1 क्रियापदाचं तिसरं रूप असायला पाहिजे. आणि पॅसिव्ह वॉइस म्हणलं की लक्षात आलं पाहिजे आपण जो टेबल घेतलाय तर ती लगेच दुसरी बाजू म्हणजे पॅसिव्ह वॉइस मध्ये जे स्ट्रक्चर घेतले ते लगेच सहज समजले पाहिजेत, सहज आठवले पाहिजेत. मग त्यामध्ये काय असणार आहे, एम इज आर प्लस V3, वॉज वेअर प्लस V3, हॅव बीन हॅज बीन प्लस V3, शल बी विल बी प्लस V3, त्याच्यानंतर हॅड बीन प्लस V3. तर हे अशा प्रकारची जी वाक्यरचना आहे तर ती वाक्यरचना आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आली पाहिजे. आणि मॉडल ऑक्सिलरी व्हर्ब प्लस बी प्लस V3 हे पॅसिव्ह वॉइस मध्ये असते. मग आपण या सगळ्यामध्ये बघू आपण वॉज वेअर प्लस V3, एम इज आर प्लस V3. तर यामध्ये तर लक्ष द्यायचं तर क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणजे या ठिकाणी हे वाक्य ऍक्टिव्ह वॉइसचं आहे. आपल्याला विचारलंय काय, पॅसिव्ह वॉइसचं. यामधलं पहिलं वाक्य तर पॅसिव्ह वॉइसचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ही गेव्ह या ठिकाणी क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे, V2 आहे. या ठिकाणी हे सुद्धा वाक्य ऍक्टिव्ह वॉइसचंच आहे. अँड ही इज गिव्हिंग अ लेटर या ठिकाणी हे सुद्धा वाक्य ऍक्टिव्ह वॉइसच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाक्यरचना म्हणतोय मी, या तीनही वाक्याची वाक्यरचना ही इथपर्यंत या तीनही वाक्याची वाक्यरचना ही ऍक्टिव्ह वॉइसची आहे. फक्त आपल्याला फसवण्यासाठी, आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी त्यांनी काय केलं, इथं बाय हर बाय हर बाय हर केलेलं आहे. आणि आपण आपल्या सर्वांना आणखी एक रिक्वेस्ट करतोय, आपण जे शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना जे आपण डोक्यामध्ये घेतलेलं आहे किंवा काही काही विद्यार्थी आणखीही अशाच प्रकारे लक्षात ठेवतात की जर वाक्यामध्ये बाय आलं तरच ते पॅसिव्ह वॉइस असते, असं नाही डिअर फ्रेंड्स. एमपीएससीने सुद्धा असे खूप सारे प्रश्न विचारलेत. विच इज नॉट पॅसिव्ह वॉइस सेंटेन्स असा प्रश्न आपल्याला विचारला आहे की विच इज पॅसिव्ह वॉइस सेंटेन्स. तर यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, बाय जर आलं तरच ते पॅसिव्ह वॉइस असते आणि बाय जर नाही आलं तर पॅसिव्ह वॉइस नाही असं समजू नका. आपल्याला या ठिकाणी हे बाय या शब्दावरती ठरवायचं नाही, तर वाक्यामध्ये जे स्ट्रक्चर असते तर या स्ट्रक्चरवरती ठरवायचं की ते वाक्य नेमकं ऍक्टिव्ह वॉइस आहे का पॅसिव्ह वॉइस आहे. मग यामध्ये लक्षात काय घ्यायचंय, एम इज आर प्लस V3 असायला पाहिजे, वॉज वेअर प्लस V3 असायला पाहिजे, हॅव बीन हॅज बीन प्लस V3 असायला पाहिजे, वॉज वेअर प्लस बीइंग प्लस V3 असायला पाहिजे, एम इज आर प्लस बीइंग प्लस V3 असायला पाहिजे, हॅड बीन प्लस V3 असायला पाहिजे किंवा शल बी विल बी प्लस V3 असायला पाहिजे. मग मी तुम्हाला आता सांगितलं मॉडल ऑक्सिलरी व्हर्ब प्लस बी प्लस V3 असायला पाहिजे. हे अशी जी वाक्य असतात तर ते वाक्य पॅसिव्ह वॉइस असतात. मग या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, हे तीनही वाक्य चुकीचे आहेत. यामध्ये एकच वाक्य बरोबर आहे ते म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन. चला नेक्स्ट बघू, अ कप ऑफ टी वॉज मेड. यामध्ये सुद्धा आपल्याला करेक्ट पॅसिव्ह वॉइसच विचारला आहे. या वाक्यामध्ये कोणतं वाक्य पॅसिव्ह वॉइस आहे, अ कप ऑफ टी वॉज मेड. या ठिकाणी वॉज मेड हे पॅसिव्ह वॉइसची वाक्यरचना आहे. शी हॅज इटन हे ऍक्टिव्ह वॉइस आहे. शी वॉज स्लीपिंग हे पण वाक्य ऍक्टिव्ह वॉइसच आहे. शी मेड इट हे पण वाक्य ऍक्टिव्ह वॉइस आहे. एकच वाक्य याच्यामध्ये पॅसिव्ह वॉइसचं आहे. शी हॅज इटन म्हणजे तिने खाल्लेलं आहे. शी वॉज स्लीपिंग म्हणजे ती झोपलेली होती. अँड शी मेड इट तिने ते बनवलं. या ठिकाणी हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे आणि इथं V2 आहे. पण हे तीनही वाक्य ऍक्टिव्ह वॉइसचे आहेत. याच्यामधलं एकच वाक्य पॅसिव्ह वॉइस आहे ते म्हणजे 1 नंबरचं वाक्य. चला पुढचा बघू प्रश्न, ही केप्ट मी वेटिंग. ही केप्ट मी वेटिंग या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्यायचं सगळ्यांना. बघा अशा प्रकारचा प्रश्न मी सर्वांना एक रिक्वेस्ट करेल की हे वाक्य काय करायचं वहीमध्ये व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचं आहे. या पद्धतीचे प्रश्न आपल्याला एमपीएससीने खूप प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. मग यामध्ये लक्षात काय करायचंय, लक्षात एक गोष्ट ठेवायची आहे, तर याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे म्हणजे मुख्य क्रियापद कोणतं आहे आणि ऑब्जेक्ट कोणता आहे तर हे समजून घ्यायचंय. हे जर समजून घेतलं की प्रश्न कसाही विचारू द्या आपण सहज उत्तरापर्यंत पोहोचतोय. या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे, केप्ट हे क्रियापद आहे आणि यामध्ये मी जे आहे तर मी हे ऑब्जेक्ट आहे. मग हा वेटिंग हा शब्द काय आहे, वेटिंग हा शब्द या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं काम करत नाही, तर वेटिंग हा शब्द या वाक्यामध्ये जिरंडचं काम करतोय. या वाक्यामध्ये वेटिंग हा शब्द या वाक्यामध्ये पुन्हा सांगतोय मेन व्हर्बचं काम करत नाही. मग मुख्य क्रियापद कोणतं आहे, केप्ट. मग आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचंय, तर पॅसिव्ह वॉइस करत असताना कशावर करायचंय, केप्ट या क्रियापदाचा विचार करून आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचंय. मग या वाक्यामध्ये केप्ट हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे. कोणत्या क्रियापदाचं, कीप या क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे आणि त्याचा थर्ड फॉर्म सुद्धा तेच असे, V2 V3 आणि हे झालं V1. कीप, केप्ट, केप्ट हे झाले क्रियापदाचं सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म. मग यामध्ये लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स आपल्याला इथं जे आहे तर काय असणार आहे, या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करत असताना ऑब्जेक्ट मी आहे म्हणून वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे, आय या प्रोनाउनने वाक्याची सुरुवात होणार आहे. मग याच्यामध्ये काय करायचं, आय तर सर्वत्रच आहे पण केप्ट हा शब्द पास्ट टेन्स मध्ये आहे. मग पास्ट म्हणजे V2 जर असेल तर त्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करताना आपण वॉज वेअर प्लस V3 वापरतो. एवढं सिंपल आहे. मग या 4 ऑप्शन पैकी कोणत्या ऑप्शन मध्ये वॉज वेअर प्लस V3 आहे ते चेक करू आपण. इथं एम आहे चुकीचं आहे, इथं वॉज आहे बरोबर आहे,
इथं हॅव बीन आहे चुकीचं आहे, इथं हॅड बीन आहे चुकीचं आहे. म्हणजे फक्त एकाच ऑप्शन मध्ये आपलं काय आहे, यामध्ये वॉज वेअर प्लस V3 म्हणजे वॉज प्लस V3 आहे आणि तेच त्याचं उत्तर आहे. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय करायचं, हे वाक्य आपलं उत्तराचं ऑप्शन बरोबर झालं. मग मी पुन्हा सांगतोय, जर तुम्ही हा टेबल जर व्यवस्थित क्लिअर केला तर आपण सहज उत्तरापर्यंत पोहोचू शकतो.